आता आम्ही चाललोय. अबे यश थांब ना, इकडे मागे थांब ना. आता आम्ही चाललोय. कुठे चाललोय बे? सीताबर्डी फोर्ट म्हणते. हाय गाइस, आज से मैं भी आदित्य गिरडकर की टीम को ज्वाइन कर रहा हूँ. मैं कुछ नहीं करूँगा, बस व्लॉग में थोड़ा सा बोलूँगा. ठीक है. बाकी हा रुद्राक्ष, सॉरी रुद्राक्ष गार्ड मध्ये असे वाटते पिऊन राहतात. ये जो टॉपर पीछे चल रहे हैं इनको भी दिखा दे. कोणते बे? ते तिकडचे शिवाय नको देऊ बे. आणि आमची वाट पाहते धीरज राठोड. कुठे आहे रे? टेक गॅलरी जवळ. टेक गॅलरी जवळ आहे. गाईज आमचा आउटफिट बघा. आता गेला बे. चलो चल आम्ही उठलो. गाइस कुणाल कैसे हो गाइस? बहुत बढ़िया है. ब्लॉग मध्ये देखिए इसके. गण्याची शायरी. गण्या शायरी बोल. काही बॅटर नाही. आपण तिथे गेल्यावर गेल्यावर एक दुःखाची शायरी. 147 झाले बे. दुःख नाही बे, दुःखाची. दुःख. अच्छा अबे आपल्या जीवनात नाही मुली म्हणून आपण जातो. अबे तुझे गाइस आल्या आल्या गणेशला सुविधाचा लाभ घ्यायचा आहे. वॉशरूम लागली गणेशले. वॉशरूम है चलो भाई बात नहीं ठीक है. हम जा रहे हैं वॉशरूम. वॉशरूम का भी शूट निकालेंगे. हाँ पीने का पानी है ना. जेंट्स आहे जेंट्स. जेंट्स इधर ही है. अबे एक मिनिट इकडे. भारी काम होऊन जाईल. आप जा सकते हैं लेडीज स्पेशल. अबे बंद कर दो. अरे नाही घेत ना तुला. तू नाही घेत. तर आम्ही गड्डी गोदामवरून निघालो. कस्तुरचंद पार्कला उतरलो आणि रेल्वे स्टेशन पाशी बस जात आहे. आता ही जी गर्दी बघत आहे ना तुम्ही, इतकी गर्दी यापासून होती. रेल्वे स्टेशन जो गेट आहे त्याच्या समोर. हे बघा रेल्वे स्टेशनच्या समोरच इतकी गर्दी आहे. बहुतच गर्दी होती इथे. खूप जास्त प्रमाणात गर्दी होती. आणि कसे करून आम्ही पोहोचलो 15-20 मिनिटात. आणि हे बघा आत्ता आम्ही इथे पोहोचलोय. दिस इज द आर्मी रिक्रुटिंग ऑफिस. आणि इकडे बढिया असं आहे. इथे बहुत मजा येईल. बहुत पब्लिक पण आहे. हाय गाइस, आज आपण आले सीताबर्डी फोर्ट. तुम्ही बघू शकता आमच्या मागे गर्दी, आपल्या समोर गर्दी. काका भी एन्जॉय करून राहिले आमचं बोलणं. बाई सही आहे. चल समोर आपली पब्लिक कुठे आहे? तिकडे समोर चालली आहे. आपल्या पब्लिक जाऊन शूट घेऊ. असा फ्रंट. चल आय एम बॅक गाइज. हे आपली पब्लिक. संग्रामलाच घेत राही तू. संग्रामलाच घे भाई. माहित पाहिजे का? अबे नाही बे. मी इंटरेस्टेड आहे. त्याला बनवून दे. हॅलो लाव ना तू. हॅलो का म्हणते का बोलू. गाइस अंकलला दाखव. अंकल भाई शूट कर रे. संग्राम कुठे गेला रे? संग्रामला विचार इकडे कर. त्याला नवीन एन्जॉयमेंट वाटते ते. गिरड करणं एक माहित नाही. गाइज हेच आहे बघण्यालायक इथे. आणि इकडं जंगल एरिया इकडला आहे. हो. आणि तिकडे खूप भारी आहे. काय आहे तिकडं सर्व लोक तिकडे जात आहेत ना. तिकडे एकदम कडक व्ह्यू आहे. तिकडे जाऊ ते. तिकडे जाऊ. पोरी हसतंय का त्याला? पोरी पाहून हसत आहे बे. कडक हसत होता बे. त्याची इच्छा आहे आणखी यायची. ए धीरज अबे त्या पोरी खूप हसत होत्या. हा मजाक नाही. तर आपण इकडं आता पब्लिक एरिया मध्ये आहोत. आणि इकडं सर्वजण आता फोटो शूट काढत आहेत. नाही हातात असू दे.
गाईज आणि हे बघा बहुत बढिया वाटत आहे जवळ जाऊन. असं वाटत आहे जर घसरून पडलं बिडलं झालं मेला माणूस इथं. आणि वरून जर कोणी वरून उडी मारली तर वाचतच नाही. आणि हा फोटो पॉइंट आहे. हो हा फोटोशूट पॉइंट आहे. इथं सर्वजण येऊन कसं एकदम हा भाई तू शांत बसा ना. तुझं इंट्रोडक्शन देऊन दे. नाही बे इंट्रो देऊन दे तुझा. आताच ठेवू ना माईक. हा हातात ठेव. हातात ठेवलं तू थोडं बढिया वाटतं. हा आपला गणेश आहे. गणेश कसं वाटलं तुला? कसं वाटलं? आम्ही याच्या आधी पण येऊन आहोत तर आम्हाला जास्त विचारू नका प्लीज. सांग. चांगले सुरू आहे. तसं चांगला जागा आहे. या तुम्ही पण या पाहिले पुढच्या वर्षी 26 जानेवारी किंवा 15 ऑगस्टले. 15 ऑगस्टला या ताकी पाण्याचा मौसम राहते. हे बघा खाली जागा इतकी बढिया वाटत होती इथे, कारण की याच्या समोर अगदी असा पहाड सारखा एक 40 ते 50 फुटाचा दगडच म्हणू शकतो तुम्ही. आणि खूप मस्त होता काळा दगड. आणि इथे लोक खूप सगळे फोटोशूट सुद्धा करत होते आणि आमच्या पण ग्रुपचे. आणि कुणी कुणी तर इथे बसले सुद्धा. गाईज याचीच फोटो न निघाली आणि ह्या दुसऱ्याची फोटो काढून देऊन राहिला. याला राग आलाय निवरून. ह्या काकू लोकांनाच त्याची फोटो बिघडवली एक. आणि हे बघा एक राऊंड चालू आहे इकडे फोटोचा. सध्या ट्रायपॉड ठेवून मोबाईल काढतो. ठीक आहे. आणि हे जे तुम्हाला वियर्ड वाटत आहे ना, हा ते वियर्ड नाही आहे, ते गोंडी लोकांचा पोशाख आहे. ते लोक कोणत्या सणाच्या वेळेस किंवा काहीच्या तरी वेळेस ते घालतात. ही गर्दी तर इतकी होती, अरे बापरे, लोक खूप जास्त लोक होते. अशी जशी यात्रा वगैरे असते ना तसे लोक आले होते. हा बघा आणखी आज दादा बढिया होता, आमच्यासोबत बोललात. ते म्हणत होते की तुम्ही चॅनलवाले आहे का, म्हणजे जे TV चॅनलवाले आहे ते. आता म्हटलं नाही, आम्ही तसे नाही आहे, माझं YouTube चॅनल आहे, असं तसं बोललो. आणि खूप सगळे लोक भेटले आम्हाला समोर, जे हाय हॅलो करत आहे, बोलत आहे. बढिया लोक होते. तू जे म्हणतो डीजे इथं आहे. अबे नाही, पुढे एक्झिट पुढे. हा नाचायचं आहे गणेश म्हणे नाचू म्हणे. ठीक आहे ना, नाचून घेऊ. तोंडावर दुपट्टा टाकून बघा नाचू. आपल्याला काय डीजे भेटला आपण खुश. आता करा. बोलो कुछ भी बोलो. भारत माता की जय. आदित्य गिरडकर. ये ठीक नहीं हो रहा मेरे साथ में, हर बार आ जाता. ये ठीक नहीं हो रहा मेरे साथ में, हर बार आ जाता हूँ तेरी बात में. शुरू करूँ. किसी का गुलाब ना लेती हाथ में तो बता देता कि मैं क्या छुपा रहा हूँ अपने हाथ में. अरे आपण एवढेच आहे का? पाच होते बे. दुर्गा होता नाही खतवा. आतून ना फिलहाल चला समोर मग इकडे काढू शकता आपण फोटो, माहिती आहे का? काहीच आत्ताच एक गणेशने शायरी म्हटली आहे, काहीतरी होती, बढिया होती. पण तू माहिती एवढे पतंग अटकतं ना लास्ट सर आपण लास्टला पण आले असं सुरुवात आहे ना की ये ठीक. हाँ ठीक है म्हणू. ये ठीक नहीं हो रहा. ओके. ये ठीक नहीं हो रहा मेरे साथ में, हर बार आ जाता हूँ तेरी बात में. बे गणेश भूल गया. इकडे पद्धतशीर आहे. तिथं ना इकडे. बे शूट कर ना. हाँ ठीक है म्हणू. हॅलो बोल ना. मला एक प्रॅक्टिस होते. हाँ ठीक है. माझे पैसे न शकते. हेलो गाइस, हेलो. ताण लागली. जाऊ ना, बोलतो ना. जाओ दे. ये ठीक नहीं हो रहा मेरे साथ में, हर बार आ जाता हूँ तेरी बात में. किसी का गुलाब ना लेती तो बताता क्या छुपा रहा हूँ मैं अपने हाथ में.
अबे तो एक कशी देणार? अबे बिना अटकता म्हणली होती भाई, बिना अटकता म्हणली होती. हा अरे ऐकू दे मग, ऐकू दे मग. चांगली वाच वगैरे, चांगली वाच घेऊ. परत हेच वाली. नाही वेजिटेबल आठवण आहे का? नाही हे बी आठवते. कालपासून तो वाचत होता एक शायरी. आता तेच पाठ आहे त्याला, मग तो चॅनलला म्हणणार आहे तो. आता दुसरी शायरी वाचत तो पहिले. आता लावायला स्टेटसला मी लगेच गणेश भाषण मध्ये स्टेटसला लावतो. अबे साला इथे नीट काम नाही करत मी. नाही तर मी आता दुसरी ऐकली असते. बांध मैंने केलं भाई. तर हा सीताबर्डी फोर्ट आहे. इथं ब्रिटिशांचं आणि मराठ्यांचं युद्ध झालं होतं इसवी सन 1800 मध्ये, आणि हे ऐतिहासिक किल्ला म्हणून ओळखला जातो. हाय गाईज, आपण बघू शकता इकडे खूप गर्दी आहे. ते मुलं तिकडे फोटोशूट करताय, आपल्या गँगवाले मेंबर्स. हा आदित्य त्यांना शूट करतोय, मी तुम्हा सगळ्यांना असिस्ट करतोय या माईकमधून. तुम्हा सगळ्यांना सांगतोय ते काय काय चालू आहे. आणि तुम्ही असं करता की याच्या चॅनलला सबस्क्राईब नाही करत, लवकर सबस्क्राईब करा. याच्या व्हिडिओजवर कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. तर गाईज, हे जे तुम्ही बघत आहे इथे काय आहे, इथे सगळेजण फोटोशूट करत आहे. हे सीताबर्डीचा फोर्ट आहे आणि इथे जे इंग्रज लोक होते असं म्हणताय. आता मी एक दोघांना विचारलं, ते म्हणत होते की इथे महात्मा गांधीजींना काय म्हणते अटक केली होती म्हणते. बस असं आहे. आणि बाकी इथे लिहिलं आहे, हे लिहिलेलं वाचा तुम्ही. येऊन यान एकदा आणि वाचन. आणि हे जो किल्ला आहे हा फक्त 3च दिवस उघडतो. 1 मेला, नंतर 15 ऑगस्ट, नंतर 26 जानेवारी. बस हे 3 दिवस ओपन असते आणि चांगला आहे, येऊन पहा, बढिया आहे. हे बघा गाईज, इतकी गर्दी होती इथे, असं की जसं की यात्रासारखं. लोक सगळेजण पांढरे कपडे घालून होते. मला वाटतं सगळेजण खूप पुष्कळजण पांढरे घालून होते. आणि एक माणूस येतो मागून, आणि तिकडे जंगलामध्ये असं डोंगरावर, हे बघा जंगल बुक. थांब ना, एवढे चल, थांब ना, थांब. हो चल. गाईज, हे जे बघत आहे हे गांधीजींची जेल आहे म्हणते इथे. थांबा, आता पाहू आपण, आणखी अंदर जाऊ, आणखी पाहू. हे होय का? अबे यार जेल म्हणते का बे? अबे ते जाऊ दे, देशद्रोही ऑफ इंडिया. देशद्रोही म्हणून? देशद्रोही म्हणून संग्राम, देशद्रोही म्हणून. देशद्रोही ऑफ इंडिया. चलने पे अंदर, थोड़ा अंदर. काकू एक वेळ आणखी. सही है. आशा आता जाऊन बसायचं तिथं. कसे काय जाते खूप लोकांत डेअरिंग आहे म्हणून. सौरभ दादा का?
अबे गिरटकर सौरभ जाता का भाई सबस्क्रायबर वाढवायसाठी करायला लागेल काय बे करायला लागते काहीतरी युट्यूब चॅनलचं नाव पडून टाका खालून काय रे गड्डा एक वेळा गेला गेला हो गड्ड्यात खाली खालीच आहे आपण तिथं नाही चाललो इथं काय जाशील तू चल बे चल भाऊ चल चल जाऊ 2 मिनिट बे काय बोलताय आवाज नाही रे तू पहिले इथं जा मग तिथं जाशील बे गॉगल पडला म्हणजे आमचा चल चल झालं लाव ना इकडे लावणार होता ना तू या चष्मा मला तरी पडलाय. अरे भाई अरे भाई अरे भैया देख लेना अरे भाई लेके जाओ गिरटकर आता जाऊ शकतो नाही नाही मी जातच नाही उडता तीर का सवय नाहीये तथापि दुःखाची बातमी ग्रंथापर्यंत पोहोचली आणि मिस्टर फ्लॉडेन हे कामठीला गेले आणि त्यांनी एका बर्डीतून मजबुतीची व्यवस्था केली. टाकळी येथील अनियमित घोडदळ या गाईज इथे काय होतं, एक गल्ली होती आणि तिथे खूप सगळे लोक चालले होते. तर मी पण गेलो, माझे फ्रेंड्स पण आले आणि इथे इतका गागरा होता, ऑक्सिजन लेवल पण नाहीशीच होती. इतकं असं दम भरून आल्यासारखं वाटत होतं. आणि इथे खूप मातीचा धुवा आहे बघा, हे जे तुम्हाला दिसत आहे ना कॅमेऱ्यासमोर, हे सगळं. आणि समोर आम्हाला काहीच नाही भेटलं. माझ्यासमोर 3-4 लोक होते, त्यांना काहीतरी वाटलं होतं म्हणून ते गेले आणि मी सुद्धा गेलो त्याच्यात, पण काहीच नाही भेटलं. तिथून आम्ही वापस येऊन गेलो, कारण की खूप वास वगैरे येत होता, नव्हतं राहू शकत माणूस काही वेळानंतर. आणि इंडियामध्ये काय आहे, जर कोणी लोक जात आहे कोणत्या गोष्टीमागे खूप जास्त भीड आहे, तर ते भीड खूप सगळ्या लोकांना अट्रॅक्ट करते आणि इथे लोक पागल करतात, म्हणजे पागल चालू होते. तिथे आम्ही पण तसंच केलं आणि माहीत नव्हतं की काय आहे, पण मला कंटेंट पाहिजे होतं म्हणून मी इथे गेलो. या रस्ता अंबाझरी जाते, हा रस्ता डायरेक्ट जिपीमध्ये निघते. डायरेक्ट जिपी असतात. आणि हे जे दिसत आहे तुम्हाला, हे मी खाली जात आहे, हे मातीच्या अंतर त्यांनी बांधलेलं आहे, एक असे कमरे वगैरे अशा टाईप आहे. तिथे काय आहे, खूप सगळे जे सैनिक वगैरे होते ते या अंदरून याच्या आउटर साईडला भिंती आहे आणि त्या भिंतीला गड्डे आहे. त्या गड्ड्याला थोडे असे हे आहे, बारीकशे गड्डे, ज्यामधून बंदूक वगैरे काहीतरी जे गरम काय म्हणतात त्याला, डांबर वगैरे जे टाकते, गरम तेल वगैरे टाकते लोकांच्या अंगावर, ते त्यामधून टाकत होते आधी, आणि म्हणून त्याच्यासाठी गड्डे वगैरे आहे. आता तुम्हाला समोर दिसेल ते जे बघा, ते जे प्रकाश येतं ना त्या गड्ड्यांमधून, तिथून पहिलेचे लोक गोळ्या वगैरे चालवत होते जर युद्ध झालं काही तर हे असं आउटर साईडला होतं किल्ल्याच्या. खूप असं डिटेलमध्ये तर मी नाही बघितलं, पण जितकं मला समजलं, जितकं मला दाखवलं त्यामधून तर मला हेच समजलं. हे बघा, अशा मोठ्या खिडक्या आणि त्यामध्ये बारीक गड्डे असे. त्यांनी हे सगळं कोरीव काम होतं. आणि तुम्ही जे टेक्स्चर बघत आहे किल्ल्याचं, खूप बढिया असं आहे. 1800 मधला किल्ला आहे आणि खूप मस्त आहे. पण त्याचं आता फिनिशिंग वगैरे झाली आहे, भिंती वगैरे थोडा कोरीव काम आणखी त्याचं फिनिश केलं आहे, कारण की 1800चं जर तसंच ठेवलं असतं तर खूप काही आणखी तुटण्याचे चान्सेस वगैरे राहिले असते. तर म्हणून त्यांनी थोडं केलं आहे, लाईट वगैरे लावले आहे, हे सगळं नंतर झालं आहे. बाकी बढिया आहे. ह्या भिंती वगैरे, यांच्या विटा ज्या बघत आहे तुम्ही, हा आधीच्या आहे, आधीच विटा झाल्या ह्या. आणि आधीच्या विटाची क्वालिटी आत्ता पण जशी की तशी आहे. आता आमचे जे सिव्हिल इंजिनियर आहे, आता मी पण सिव्हिल इंजिनियर आहे, तर इतकी आम्ही क्वालिटी नाही आणू शकत जितकी आधी येत होती. आधीचं काम खूपच बढिया होतं. आणि इथे लोक बघा फोटो पण काढत आहे, सगळं काही करत आहे. आणि आमचे जे ग्रुपवाले आहेत ते इतके होते, काही लोक जे होते ते क्रिंज जोक करत होते, काही ठीक होते, यश बघू सारखे चांगले होते, आणि बाकी काही क्रिंज करत होते. इथे हा जो मुलगा आहे, जो हा बाय म्हणताय, हा बढिया होता. असे खूप सगळे लोक भेटले मला हाय बाय करणारे. किल्ला
आवडला नाही काकू. महाराजाचा बिग बॉस आहे, पैसा. बिग बॉस आहे. Very bad. आणि हेच किल्ला जर आपल्या महाराजांच्या किल्ला असता तर आवडला असता. दुःख आहे की मला इथे महाराजांच्या नंतर किल्ला बांधला. पंखा चालू केल्यावर हवा येते आणि तू सोबत नसल्यावर भावा तुझी आठवण येते. माझा भाऊ माझा जीव आहे. हो. हॅलो हॅलो. डायलॉग आहे. पंखा सुरू केला की हवा येते. डबल एकदा म्हणायचं. पंखा सुरू केला की हवा येते. संग्राम केंद्रे घ्या ना घ्या घ्या रे, तेवढं आहे फक्त भावा भावा भावा. काय भाऊ? डायलॉग सांग आम्हाला. माझा भाऊ माझा जीव आहे. हा भावा. बस एवढं कशाला म्हणायचं? गण्याची बायको आमची बहिणी आहे. भावी आहे. बोला. काय बोलला काय तेच माहित नाही तुम्हाला. बोला बोल ना मग तू, तुला तर माहिती आहे ना, तू बोल ना. सगळे बोला ना बे. बे, तुम्हाला माहिती आहे का? ज्ञान बे, ज्ञान. आम्हाला काहीच नव्हतं ऐकलं. एवढं म्हणा. पंखा सुरू केला की हवा येते आणि तू सोबत नसल्यावर तुझी आठवण येते. माझा भाऊ माझा जीव आहे. सगळ्यांना असं सोबत. आम्ही एक डायलॉग आहे. तुझ्या हो मध्ये होऊ लागला. कृणाल तू दिसत नाही. गण्या तू नाही दिसून राहिला. मध्ये आहे माझ्या. रुद्राई नाही दिसतोय. बोला ना. चालू आहे. सुरुवात कर. पंखा सुरू केला की हवा येते आणि पगाराने मला ला सुटून राहिली. आता बोला. पंखा सुरू केला की हवा येते आणि तू सोबत नसल्यावर तुझी हवा येते. माझा भाऊ माझा जीव आहे. याचा भाऊ हा संग्राम केंद्रेचा भाऊ. आम्ही सगळ्यांनी चालू केला तर गरमी. आणि काय जसा होता दिवस, बढिया मजा आली. रिपब्लिक डे होता आज आणि आजच हा किल्ला ओपन झाला. बहुत बढिया आहे हा किल्ला. इकडून असा आहे बघा. सही आहे, बहुत सही आहे. आणि 3च दिवस उघडते ते तर मी सांगितलं तुम्हाला. बढिया आहे, बहुत मजा आली. आणि मित्र जर सोबत राहिले तर भाई कुठं बी मजा येते. कुठं पण राहू दे, ते रूमवर राहू दे, बाहेर राहू दे की कुठं पण. आणि असे काही काही लोक भेटले ज्यांनी भाई असं म्हणजे लपले नाही व्हिडिओ बघून. ते स्वतःहून आले समोर आणि म्हणाले की नाही यार घ्या मला. म्हणजे त्यांनी हात दाखवला, हाय केलं, बाय केलं. बढिया होते. चला आता आपण नंतर भेटू उद्या.